नमस्कार सगळ्यांना. कसे आहेत सगळेजण? काय सुरू आहे तुमच्या भागामध्ये? मुंबईमध्ये कालपासनं पाऊस नाहीये, थोडा थोडा अगदी पाऊस पडतोय. त्यालाही खूप काही अशी मजा नाही, अशी परिस्थिती आहे. शांत असं वातावरण आहे. पण मुंबईमध्ये कोरोनाचा आकडा खूप मोठ्या प्रमाणावर वाढतोय. म्हणजे आज धारावी असेल, अंधेरी असेल किंवा मुंबईतले हॉटस्पॉट असणारे भाग असतील, तिथला आकडा खूप वाढतोय आणि खूप मोठ्या प्रमाणावर तो आकडा वाढतोय. याची चिंता वाटते, हे तेवढंच खरं आहे. शासकीय दृष्ट्या प्रशासन खूप चांगल्या पद्धतीनं काम करतंय असंही नाही आहे. गेल्या 2-3 दिवसापासून पाहिल्यावर लक्षात असं येते की आरोग्य यंत्रणा एवढ्याच पेशंटवर खूप कोसळून पडलेली आहे आणि ग्रामीण रुग्णालयाचा अक्षरशः फज्जा उडालेला आहे. कुठल्याही प्रकारची व्यवस्थित सुविधा देण्यात किंवा लोकांना मदत करण्याच्या उद्देशाने शासनाचे जे नियम आहेत ते निकष घेऊन आरोग्य यंत्रणा कुठलीही खाजगी आणि सरकारी सेवा देण्यास समर्थ नाही, असं हे 4 दिवसामधलं चित्र आहे. म्हणजे आजचे धारावीमधले तुम्ही आकडे पाहिले असतील, अंधेरीमधले आकडे पाहिले असतील किंवा साऊथ मुंबईतल्या त्या हॉटस्पॉट असलेल्या भागातले आकडे तुम्ही पाहिले असतील, तर एक लक्षात असं येतं की ही आकडेवारी वाढते का? म्हणजे नवी मुंबईमध्ये आज मी 2 चक्रा मारल्या दिवसभरात, तर माणसं नव्हते अजिबात. पण नवी मुंबईतला आजचा दिवसभराचा जर आकडा तुम्ही पाहिला तर लक्षात येईल की मागच्या 2 महिन्यामध्ये आकडा नव्हता एवढा आकडा नवी मुंबईतला आहे. किंबहुना ती परिस्थिती याची पण आहे, मुंबईमधली पण आहे, ठाण्यामधली तीच परिस्थिती आहे, मुंबईच्या आसपास असणाऱ्या उपनगरामध्ये तीच परिस्थिती आहे. आकडा काही केल्या कमी होत नाहीये, हे तेवढंच खरं आहे. आपत्ती व्यवस्थापन म्हणजे पावसाळा लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापनाची जी कुठली कामं आहेत ती कामं गतीनं होणं अपेक्षित होती, ती कामं गतीनं झालेली नाहीयेत. खरं तर ही ओरड दरवर्षी होते, पण यावर्षी कदाचित कोरोनामुळे प्रशासनाला हे सगळी कामं करणं सोपं गेलं नसेल किंवा त्यांना अवघड वाटत असेल हे सगळं करताना. हे पण करायचं आणि ते पण करायचं या उद्देशातून अनेक जण नव्याने जॉईन होतात. गजानन कदम जी आहेत, विठ्ठल कदम जी आहेत, रेणुका महादेवजी जी आहेत, जय जिजाऊ गजाननजी, हॅलो गुड इव्हनिंग रेणुकाजी, दासरावजी आहेत, नमस्कार सर, नमस्कार, जय शिवराय, सूर्यवंशी सर जय शिवराय, भीमराव एरगे जी आहेत, गोडाती म्हणतायत की गोडाती काळे, परत एकदा लॉकडाऊनची आवश्यकता आहे का? मला असं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे. त्याचं कारण असं आहे की मधला काळ जर आपण पाहिला असेल, लॉकडाऊनमुळे काय की आपण जीवाणीशी सुरक्षित राहतो, हे तेवढंच खरं आहे. लॉकडाऊनच्या या सगळ्या काळामध्ये आपण कसं आहे, जीव जर आत्ता सुरक्षित असेल, जीव जर वाचला आपला, तर आपण खूप चांगल्या पद्धतीनं अजून वाटेल ते निर्माण करू शकतो. पण जीवच नसेल गोडाती, तर आपण निर्माण काय करायचं हा प्रश्न आहे. त्यामुळे मधल्या काळात जे स्ट्रिक्टली 1.5 महिना लॉकडाऊन होतं, त्या सगळ्या लॉकडाऊनच्या वातावरणामध्ये पेशंट खूप कमी प्रमाणात होते आणि आत्ता पेशंट इतके वाढत आहेत. म्हणजे मागच्या 12-13 8-10 दिवसाचा आकडा जर तुम्ही काढून बघितला तर 700, 800, 900 आकडा होता. आता 3,500 आकडा क्रॉस करून चालला पर डेचा. याचा विचार कोणी करत नाही, हे तेवढंच खरं आहे. काय की स्थलांतर होताना आज मी डी.वाय. पाटलाला एक माझे मित्र आहेत, ते मला सांगत होते की 8 पेशंट सकाळी मी तपासले, आज 10 पेशंट काल सकाळी तपासले होते. ते त्या 10 पैकी 8 जण कोरोना बाधित होते आणि इतका धक्कादायक परिस्थिती सगळीकडची आहे असं ते मला सांगत होते. काय पण एकीकडं आपण कोरोना म्हणतो, एकीकडं संकट म्हणतो, तर दुसरीकडं पोटाचीही मारामारी होते, हे तेवढंच खरं आहे. मी एका जळगावमधल्या आलेल्या मुलाला मी भेटलो होतो. तो आपल्या आई वडिलांना घेऊन राहतो नवी मुंबईमध्ये. दुपारी मी एका ठिकाणी फ्रूट घेत होतो, तो मला म्हणला की गाडी बाजूला लावलेली होती, मला येऊन तो म्हणला की दादा काही काम आहे का? मी म्हणलं कशाचं काम? काम म्हणजे काय? नाही म्हणला, माझ्या हाताला काही काम नाही हो म्हणला गेल्या 2 महिन्यापासून, आणि मी सातत्याने कोणाचं तरी असं छोटं मोठं काहीतरी काम करतो, 100-200 त्यातून मिळतात आणि त्यातूनच मग आई वडिलांना संध्याकाळी घरी काहीतरी
घेऊन जातो, असं माझं रोजपासून चाललंय. पण गेल्या 3 दिवसापासून मी सगळीकडे फिरतो म्हणाला, पण मला काम कुठं नाहीये. तर मी त्याला सुचवलं की तू मग कॉलनीमधल्या गाडी धुणारी माणसं होती सकाळी, तर ते आता आपल्या राज्यात निघून गेले, तू ते काम का करत नाही? तर तो त्याला काय, तो आता माणसं बघणं त्याचा तो कामाला लागला, तो करेल उद्यापासून. सांगायचा उद्देश असा आहे की गेल्या अनेक दिवसापासून अशा पद्धतीच्या सगळ्या व्यवस्था ज्या आहेत त्या कोलमडून गेल्या आहेत. त्यांना काय करावं काही सूचना झालेलं आहे. रोज हाताला काम नाहीये. आणि तुम्ही म्हणता ते गजाननजी, मी त्या विषयाकडे येणारच आहे. सगळीकडे हा विषय झालेला आहे. म्हणजे तुमचं ऍडमिशन करायचं असेल तर तुम्हाला कशा पद्धतीनं हे सगळं करावं लागतं, काय व्यवस्था आहे, तो बोलणारच आहे विषय. पण माणसाच्या हातचं काम गेलंय आणि ते कोरोनामुळे झालंय, हे तेवढंच खरं आहे, यात तीळ मात्र शंका नाही. गोडाती श्याम पाटील वानखेडे आहेत, कृष्णा जोमेगावकर आहेत, माझे सहकारी गोविंद वाकडे, लक्ष्मण जगताप सर आहेत. जोमेगावकर जी थँक्यू सो मच. पुन्हा एकदा 45 दिवसाचा लॉकडाऊन केला पाहिजे, पण लॉकडाऊन हा 100% कडक केला पाहिजे. काही लोक विनाकारण फिरतात, हे खरं आहे अगदी तुम्ही म्हणता ते. नाही, मुळामध्ये सुरेश सर, मुळामध्ये काय आहे तुम्हाला मी सांगू का, की माणसं 100% आपण किती जरी म्हणालो ना, तर दूध आणायला तुम्हाला जावं लागतं, तुम्हाला दळण आणायला जावं लागतं, तुम्हाला छोट्या मोठ्या मेडिसिनच्या अनुषंगाने जावं लागतं, काहीतरी कामं असतात, त्या कामाच्या निमित्ताने तुम्हाला बाहेर पडावं लागतं. मला आठवतं की मी 2-2.5 महिने झालं या गाडीला घर करून घेतलेलं आहे, तुमच्याशी संवाद साधतोय आणि दिवसभर मी असं पायाला भिंगरीसारखं फिरत असतो. मला करमत नाही. मला तो असा माझ्या एक आयुष्याचा अविभाज्य घटक आहे की आपण सतत फिरत राहायचं, लोकांशी बोलायचं, चर्चा करायची, गप्पा टप्पा मारायच्या आणि त्यातून नवीन वेगळं काय आहे जे समाजाभिमुख आहे ते लोकांपर्यंत द्यायचं, हे असं ठरलेलं आहे. पण काय होतं की अशा सगळ्या परिस्थितीमध्ये 100% लॉकडाऊन म्हणजे कोणीच घराबाहेर निघायचं नाही असं कितपत शक्य आहे हे माहीत नाही. पण आज ती करायची गरज निर्माण झालेली आहे. आपण असं या पद्धतीचं लॉकडाऊन केलं तर म्हणजे तुम्ही आता काही भाग बघा ना, म्हणजे तुम्ही बारामतीसारखं उदाहरण घ्या, जगताप सर आहेत की बारामतीला 2-3 सुरुवातीला काही कोरोना आढळले, त्याच्यानंतर कोरोना नावाचा प्रकार अनेक तालुक्याचे ठिकाणं असे आहेत की जिथं कोरोना नाहीये. म्हणजे इकडले पेशंट तिकडं गेलेले आहेत, लॉकडाऊन क्वारंटाईन झालेले आहेत. पण आत्ता परिस्थिती अशी आहे की काय करावं काही सुचत नाहीये, सरकारला सुचत नाहीये, माणसांना सुचत नाहीये. म्हणजे पुणे मुंबई सारख्या शहराला तर तुम्ही विचारू नका, नाशिक त्यामध्ये आहे, नागपूर आहे, त्यामध्ये औरंगाबाद आहे. विशेष करून जी मोठी विभागीय पातळीवरची मुख्य मेट्रो सिटीसह विभागीय पातळीवरची जी शहरं आहेत त्यामध्ये सुद्धा अवस्था चांगली आहे असं अजिबात नाही. सध्या ऑनलाईन शाळेच्या नावाखाली आधीच परिस्थितीतल्या पालकांना उठले जाते, यावर आपण बेखोपपणे बोललो आहे. काय परिस्थिती अशी आहे वकील साहेब की एज्युकेशन ही संस्था एकमेकाशी जोडलेली एक साखळी आहे. म्हणजे शिक्षक तुम्ही सरकारी शाळेचं बाजूला ठेवा, तिथं लूट होत नाही, तिथं काही पैशाचा संबंध येत नाही आणि तिथं एज्युकेशन चांगलं मिळतं, मास्तरच जीव ओतून शिकवतात. पण आपली आमच्यासारखी कोणाची मानसिकता नसते की त्या शाळेमध्ये आपण टाकावं. म्हणजे आर पाटलाची मुलं, मी आर पाटील असताना अनेक वेळा त्यांच्याकडे गेलो, त्यांच्या घरी त्यांच्यासोबत, तर त्यांची मुलं जिल्हा परिषद शाळेमध्ये होती. उत्तम शिक्षण, खूप चांगल्या पद्धतीच्या सवयी, सगळ्या बहुजनातली मुलं त्या शाळेमध्ये असतात, 18 पगड जातीची सगळी मुलं त्या शाळेमध्ये असतात. तिथंच आपल्याला कळते की संस्कार काय आहेत, कशा पद्धतीनं वागलं पाहिजे, कोणाच्या घरी काय शिजते, कोणाच्या घरी काय भाजी बनते, हे सगळे कल्चर आपल्याला त्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये येतं. ते कल्चर आता आपलं संपून गेलेलं आहे. रोज डब्याला हेच आणलं पाहिजे, सगळ्यांनी हेच कपडे घातले पाहिजे, सगळ्यांनी हा स्टाईल लावला पाहिजे, सगळ्यांनी हेच पुस्तकं वाचली पाहिजे, हे समान कल्चर आपल्याकडे आलंय. त्यामुळं झालेलं असं आहे की हे लुटीचं एक माध्यम बनलंय. हे खाजगी शाळा हे लूट स्वतः करून घेण्याचं. म्हणजे आत्ता नवी मुंबई सारख्या भागात मी राहतो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, एकही शाळा अशी नाही की जिथं 1.5 लाख आणि 2 लाख रुपये सारख्या फीस घेतल्या जात नाहीत. उघडपणे फीस घेतल्या जातात. तुम्ही शिक्षणाधिकाऱ्यांचा मुलगा जरी आणला तरी तो मग तिथं ऍडमिशन घेणारी बाई, म्हणजे बहुतांशी महिलाच त्या भागामध्ये ऍडमिशनची प्रोसिजर करत असतात. त्या म्हणजे 1 लाख आणि 1.5 लाख रुपये फीस नाहीत, अशी अवस्था आहे. सगळीकडे आहे हे लुटीचा प्रकार. आणि आता काय
की त्यांची सगळ्यांचे गणित असतात. म्हणजे एक ठराविक ड्रेसवाला दुकानदार असतो, बूट विकणारा दुकानदार असतो, टायवाला दुकानदार असतो, पुस्तकवाला वेगळा, वहीवाला वेगळा. त्यांचे जे ॲनिमल फंक्शन होतात त्या फंक्शनच्या अनुषंगाने कपडे साहित्य घेणारे दुकानं वेगळे. आणि मग त्यांच्या या शाळेची दुकानदारी फीसवर तर चालते, पण वर्षभर पालकांना लुटीचं जे काही प्रमाण आहे त्या अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्याची साखळी सुरू असते. आणि काहीच नाही, मी जर माझा मुलगा जिल्हा परिषद शाळेमध्ये टाकला तर माझ्या बाजूचा म्हणतो की अरे यार काय किती मागासलेली आहेत अशी. म्हणजे आपण हे काय करतो की लोक काय म्हणतील किंवा भविष्यामध्ये खूप स्पर्धा येतील, खूप असं वाईट होईल, या सगळ्या परिस्थितीमधनं आपण जातो. आणि त्या मानसिकतेमधनं म्हणजे मुलाच्या मानसिकतेचा विचार करणारे 2% पालक पण नाहीत की त्याला काय आवडतं आणि त्याला काय झेपतं, त्याला आपण काय दिलं पाहिजे, तो अंगानं भरतो का बुद्धीनं भरतो का याचा विचार आपण करत नाही. आणि हे सातत्याने घडते. म्हणजे आताच नाही, हे सातत्याने सुरू आहे आपल्याकडे आणि गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे की इंग्रजी शाळेचं जे काही आपल्याकडं. बरं तुम्हाला अजून तुम्ही आता विषय काढला म्हणून मी तुम्हाला सांगतो गजाननजी, आम्ही एक सर्वे केला होता 3 वर्षाखाली की 12वी मध्ये ज्यांना 98% मिळालेली आहेत, जे टॉपची मुलं आहेत, ती 10 मुलं, मागच्या 10 टॉपची मुलं आता सध्या काय करतात, 10 मुलं काय करतात, प्रत्येक वर्षामध्ये पहिला आलेला मुलगा ज्यांना 98-99% मार्क मिळालेत तो काय करतोय, तर तो कुठंतरी 15,000 20,000 नोकरीसाठी मागे पुढे कोणाचे तरी पाय धरताना बघितलेला आहे. 10 मुलापैकी 2 मुलं सेटल झालेत मेडिकल इंजिनिअरिंगला, पण बाकीच्यांना सेटल झाले नाही कारण त्यांनी पुस्तकाच्या पलीकडे काहीही आयुष्यामध्ये केलेलं नाही. त्यांना ना गाणं म्हणायचं माहित आहे, त्यांना ना लिखाण करायचं माहित आहे, त्यांना पुस्तक वाचायचं माहित आहे, त्यांना किती चांगले मार्क आपण घेऊ शकतो हेच माहित आहे. आणि याची लॉबिंग आहे सगळ्यांची, म्हणजे वर मुख्यमंत्र्यापासून ते खालच्या शाळेमध्ये काम करणाऱ्या क्लार्क पर्यंत सगळ्यांची लॉबिंग आहे, सगळ्यांची सेटिंग आहे, सगळ्यांचं एकमेकाला घेऊन ती साखळी आहे, चांग भलं नावाची ती साखळी आहे. आणि त्या साखळीच्या माध्यमातून सगळेजण आपलं साध्य व्हावं या अनुषंगाने बघत असतात. म्हणजे संस्थाचालक घ्या तुम्ही, हे याचा कुठंतरी पक्षीय संबंध असतो. कुठला तरी शिक्षक घ्या, तो कुणातरी याच्याशी आपल्या राजकारणाशी संबंध असतो. एखादा शिक्षक असा असतो की जो नांदेडला शिवाजी आंबुलगेकर आहे असे, म्हणजे जगताप सर आहेत, असे एखादा शिक्षक असतो की ज्याला जो आयुष्यभर आपण स्वतः थिगळाचं घालेल कपडे, पण विद्यार्थ्याच्या दृष्टीनं काय मदत करता येईल या अनुषंगाने त्याची धडपड सदैव असतं. पण तुम्हाला मी सांगू का, आता इतकी वाईट अवस्था आहे या शाळेला घेऊन, हे सगळेजण काहीतरी नवीन पर्याय रोज शोधत असतात की फीस सगळी कशी घ्यायची. आता मला सांगा की सप्टेंबर ऑक्टोबर म्हणजे दिवाळीच्या नंतरही शाळा सुरू होतील की नाही याची शाश्वती नाहीये, तरीही सगळ्यांना फीस भरावं लागतात. ते ऑनलाईन सुरू झालेलं आहे. पोरांचे डोके फुटायला वेळ आलेली आहे. पोरांना, छोट्या छोट्या मुलांना 7-7 वर्षाच्या चष्मे लागायचे वेळेला भिंगाचे, त्या मोबाईलवर 3-3 तास शिकून. बरं ती तिकडनं बाई काय म्हणते ते काहीच लक्षात येत नाहीये. पोरं तिकडनं काय म्हणतात, तासाभरानंतर त्याचा नंबर येतो की तुला कळलं का, यस नो एवढं त्याला विचारलं तर त्यातून साध्य काय होणार आहे, त्यातून काहीही साध्य होत नाहीये. हे तेवढंच खरं आहे. ऑनलाईन एज्युकेशन, तुमचा मुलगा जर तुमच्या घरामध्ये असेल गजानन दाजीवा, तर तुम्ही त्यांना, त्या मुलाला विचारा, त्याच्याकडे जाऊन बसा, बघा की त्याला कितपत समजते. कशाला आपण संस्कृती कल्चर लावलेला आहे, कशाला आपण शाळेत पाठवतो. शाळेत पाठवून त्यांनी शिकावं, अभ्यास करावं, त्यांनी हुशार व्हावं हा भाग आहेत. पण शाळेमधल्या 18 पगड जातीची मुलं एकत्रित आले, त्यातून एज्युकेशन घेतलं पाहिजे, त्यातून ती मुलं उभं राहिले पाहिजे, त्यातून त्यांनी सगळं दुनिया बघितले पाहिजे हे अपेक्षित असतं. म्हणजे असा एखादा शिक्षक किंवा टीचर, मास्तरीणबाई जे घरातला राग मुलावर काढतात असं सोडून द्या. 98-100 मधनं 2% असतील, पण प्रत्येक मास्तरांनी त्या मुलाला कल्चरलित्या घडवलं पाहिजे. अशी मुलं असली पाहिजे. तर प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मुलांची संख्या असते 10, त्याच्यामुळे प्रत्येक मास्तर तिथं तुम्हाला सांगून त्याच्यावर लक्ष ठेवू शकतो. पण इथं आता मी ज्या नवी मुंबई भागामध्ये राहतो, मी 2 दिवसापूर्वी बघितलं की एका वर्गामध्ये 300-150 मुलं,
150 मुलाला एक मास्तर काय शिकवणार आहे आणि काय कळणार आहे की त्याला कोणाचा मुलगा कोण आहे, कोण काय अभ्यास करतं, कोण शिकलंय, कोणी अभ्यास केलेला आहे. इतकी वाईट अवस्था आहे. म्हणजे काय आहे की आपण फक्त लोकांसाठी करतो हे तेवढंच खरं आहे आणि यातून ही शिक्षणाची अवस्था वाईट झालेली आहे. आपण सजगपणे त्याच्याकडे लक्ष देत नाहीये. कोण मुख्याध्यापक आहे, कोणाची शाळा आहे, काय आहे, काय की माझा मुलगा काहीतरी जाऊन ऍक्टिव्हिटीमध्ये वेगवेगळ्या भाग, आता ऍक्टिव्हिटी अशा असतात ना की खतरनाक ऍक्टिव्हिटी, म्हणजे तो त्या बाईनं घरातलं काम करायचं का त्या मुलाच्या ऍक्टिव्हिटी करून द्यायच्या, त्या बापाने ऑफिस करायचं का त्या ऍक्टिव्हिटी करून द्यायच्या. आणि इतके अवघड अवघड प्रोजेक्ट असतात ज्याचा आयुष्यामध्ये काहीही संबंध येत नाही, काहीच संबंध नसतो त्या प्रोजेक्टचा. असे प्रोजेक्ट असतात काहीही संबंध नसतो की त्याच्या आयुष्यामध्ये त्यांनी काहीतरी त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून शिकलं पाहिजे, उभं केलं पाहिजे, असं अजिबातच नसते. त्यामुळे वातावरण जे आहे ते अत्यंत वाईट आहे आणि विचार करायला लावणार आहे. तुम्ही आम्ही सजग पालक आहेत, म्हणजे मी जर माझ्या मुलाचा विचार केला तर कुठंतरी दूर एखाद्या ठिकाणी मुलाला जिथं इंग्लिशचा गंध नाही अशा ठिकाणी ठेवून द्यायला पाहिजे. मुळात काय होतं की मी जर माझ्या मुलाला विचारलं की तू काय करतो बाबा दिवसभर, तू काय अभ्यास केलास, तुला काय अभ्यास दिलेला आहे, हे जेव्हा मी माझ्या मुलाला विचारतो तेव्हा तो जे मला सांगतो ते त्याचं त्यालाच कळते. इंग्लिश त्याला इतके अवघड इंग्लिशचे बुक आहे तुम्हाला मी सांगतो. पहिलीच्या मुलाचे इंग्लिशचे बुक तुम्ही वाचू शकत नाही, तुम्हाला काही कळत नाही अशी परिस्थिती आहे. मग त्या इतक्या पद्धतीचा असा गुरफटून टाकलेला अभ्यासक्रम असतो. तो मुलगा 8 वाजले की सुन्न डोकं पडून तो खाली पडतो अक्षरशः. म्हणजे त्याला विरंगुळा नावाचा प्रकार नाही. आपल्याकडे लहान लहान छान छान गोष्टीची पुस्तकं होती. आपण खेळाचा एक तास असायचा. आपण मस्त मातीमधले खेळ त्यावेळेस खेळायचो. तुम्हाला आठवत असेल शाळेमधले सगळे प्रकार होते. छोट्या छोट्या टूर जायच्या. दर आठवड्याला 15 दिवसाला कुठंतरी एका मंदिराला जाऊन भेटून यायचं. मग रस्त्यात जाताना सर सांगायचे शाळेतून आल्यावर दुसऱ्या दिवशी की अरे तुम्ही त्या मंदिराला भेट दिली, त्याच्यावर एक निबंध लिहून काढा. म्हणजे हे कल्चर आमच्याकडे अजिबात राहिलेलं नाही आणि त्यातून आम्ही सगळी माणुसकी विसरून गेलो. मग शाळेमध्ये काय शिकवतात की तुम्ही अमेरिकेमध्ये गेलं पाहिजे, तुम्ही खूप पगार कमावला पाहिजे, तुम्ही तुमच्या कामामध्ये 100% लक्ष दिले पाहिजे. शाळेमध्ये असं कोणी सांगत नाहीये की तुम्ही तुमच्या आईवडिलांचा विचार केला पाहिजे. तुम्ही अमेरिकेमध्ये गेला तर तुमच्या आईवडिलांचं काय होईल याचा तुम्ही विचार केला पाहिजे. मी मागच्या महिन्यामध्ये 2 स्टोरीज केल्या होत्या याला अंधेरीला, की मुलांनी सांगितलं अमेरिकेमधनं की आता वडिलांचे अंत्यसंस्कार तर झाले, वडील गेलेले आहेत, मी येईपर्यंत सगळं संपून जाईल, त्यामुळे तुम्ही अंत्यसंस्कार आटपून घ्या, माझं काही आता येणं होणार नाही. परत 15 दिवसानंतर निरोप गेला, अरे तुझी आई पण गेलेली आहे, तुला आता अंत्यसंस्कार लिहावं लागेल. तो म्हणा आता आई तर गेली, मला का अंत्यसंस्कारला येणं होत नाही, मी जरा फुरसतीनं सुट्टी मिळाली की येतो. असं करता करता मधला महिना कालखंड गेला, पण तो पोरगा काय बापाच्या आईच्या अस्थीचं दर्शन घ्यायला पण आलेला नाहीये. घराची अवस्था काय आहे, घरी कोण आहे का, म्हणजे इतकं बधीर ही काय आम्ही कल्चरल मधून शिकतोय. आता बाबा भांड सर आहेत, बाबा भांडनी मुलं कशी घडली पाहिजे या अनुषंगाने त्यांच्या साकेत प्रकाशनाच्या माध्यमातून मी लहान होतो, मी साधारणतः 9वी-10वीला असेल तेव्हापासून त्यांचे ते वेगवेगळ्या मुलांना एज्युकेशनची गोडी कशी लागेल यासाठीची ती पुस्तकं सगळी नेहमी त्यांच्याकडे वाचायचो. सांगायचा उद्देश असा की सातत्याने तुम्ही माणूस म्हणून जगलं पाहिजे, माणूस म्हणून उभं राहिलं पाहिजे. या पद्धतीचं शिक्षण उभं करणाऱ्या शिक्षण संस्था आमच्याकडे नाही आहेत. जिल्हा परिषदेची शाळा ही एक संस्था अशी आहे की तिथं शिक्षण देणारे, शिक्षणाच्या सगळ्या एकूण निर्मितीचं काम पाहणारे हे त्या कल्चरमधून आलेले आहेत. त्याच्यामुळे तिथं जिवंत सगळं आहे. पण आम्ही तिथं आमच्या मुलाला टाकणार नाही, कारण आम्ही तिथं जर आमच्या मुलाला टाकला तर बाजूचा काय म्हणेल, माझी मार्केटमध्ये काय होईल. पोरं मला जर विचारलं कोणी, मी कंपनीमध्ये एवढा मोठा आहे, मी मार्केटला एवढा मोठा आहे, मी एवढा मोठा वकील आहे, मला जर माझ्या बाजूच्याने विचारलं की मुलगा कुठं आहे, मी म्हणलं जिल्हा परिषद शाळेमध्ये, तर लोक काय म्हणतील. हेच सगळं आपल्याकडे चाललेलं आहे. यातून आपण अख्ख्या पिढीला आपण बर्बाद करतोय, यात तीळ मात्र शंका नाहीये. गजाननजी तुम्ही आज विषय काढला म्हणून हे सगळं समोर आलं. थँक्यू सो मच. धारावीमध्ये खूप संख्या वाढत आहे. सूरजजी अगदी बरोबर आहे. विजय चव्हाण जी आहेत, जर सर्व क्षेत्रात उत्पन्न 75% पेक्षा जास्त घटले असताना शिक्षण क्षेत्रात उत्पन्न राहिल्याच्या अपेक्षा
अगदी खरं आहे ते. सगळं संधी साधू आहे. संदीप पालवे आहेत, महेश आहेत, बालाजी शिंदे सर आहेत. व्यावसायिक शिक्षण ही काळाची गरज आहे. अगदी बरोबर आहे. व्यावसायिक शिक्षण ही काळाची गरज आहे आणि त्यातून ते सगळं फुललं पाहिजे. म्हणूनच मी आज लक्ष्मण जगताप सर जे आहेत ते याच विषयावर आज संध्याकाळी बोलणार आहेत 7:30 वाजता 8 वाजता. आणि त्यांचा विषय जो आहे तो याच आत्ताच्या सगळ्या काळाला लक्षात घेऊन, म्हणजे व्यावसायिक शिक्षण किती महत्वाचं आहे. मी मागच्या आठवड्यामध्ये सप्तरंगाला एक लेख लिहिला होता. एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला जो कोणी माणूस भेटतो, नोकरी करणारा किंवा नोकरीमध्ये रुची असणारा किंवा एखाद्या क्षेत्रामध्ये त्याने डिग्री कमवली आणि त्या क्षेत्रामध्ये काम करणारा माणूस त्याला कोणी भेटतो, श्रीनिवास वाठोरे असं त्यांचं नाव आहे, तर तो त्या माणसाला 100% पटवून देतो की व्यवसाय किती महत्वाचा आहे. आणि ते खरं आहे. काय होतं अनेक वेळा की आम्ही कोणावर तरी डिपेंड राहतो. म्हणजे नोकरी गेली तर काय होईल, कंपनी बंद पडली तर काय होईल, तोच तो आराखडा, तोच ती चौकट, तेच ते टेन्शन घेऊन आम्हाला जगायची खूप, म्हणजे त्याच्यामध्ये सुट्टी नाहीये, लग्न वार नाहीये, समारंभ नाहीये, कोणाचं काही पाहणं नाहीये, सगळं अधांतरी आणि दुसऱ्यावर आम्ही अवलंबून राहतो ना, तिथं आमचा कार्यभाग बुडून जातो. आणि त्यातूनच मग व्यवसाय जर आम्ही निवडला, आम्ही आमचं सगळं उभं केलं, जेवढी मेहनत तुम्ही इकडे करता त्याच्या 10% जरी तिकडे मेहनत केली तर तुम्ही माणूस म्हणून खूप चांगल्या पद्धतीनं स्वाभिमानानं उभं राहू शकता. तुमच्यावर डिपेंड असणारे अनेक 10 माणसं त्याच्यावर उभं राहू शकतात, पण आपल्याला रिस्क घ्यायला आपण पुढे येत नाही. म्हणजे तुम्ही बाहेर राज्यातून आलेले माणसं पहा, इतक्या पद्धतीचे रिस्क मुंबईमध्ये घेतात आणि आपलं काम उभं करतात. वेगळं त्यांनी साम्राज्य उभं केलंय मुंबईमध्ये. त्याचं कारणच ते आहे की खूप छान पद्धतीनं ते सगळं समजून घेतात आणि रिस्क घेतात. आम्ही रिस्कच घेत नाही. त्याच्यामुळे व्यावसायिक शिक्षण ही काळाची गरज आहे, हे तेवढंच खरं आहे. राजेश मोरेजी आहेत म्हणजे सहकारी, नमस्कार. लक्ष्मण शिंदे सर आहेत, मीनाक्षीजी नमस्कार. शिक्षणाची वाईट अवस्था आहे म्हणतायत शशिकांतजी, थँक्यू. गजाननजी, रमेशजी आहेत, आदरणीय भाबाबाण सर आहेत. ऑनलाईन एज्युकेशन फीस गोळा करणे हा एकमेव हेतू आहे. अगदी खरं आहे. पण फीसची पण तुलना आहे. पुण्यातली फीस वेगळी आहे, तुमची मुंबईतली फीस वेगळी आहे. मी तर सांगू ना, माझ्या घरापासनं आसपास किमान एक 15 शाळा असतील. त्या शाळेमध्ये अशी एकही शाळा नाही की लाखभराच्या अलीकडे त्याची कोणाची फीस आहे, अजिबातच नाही. सगळीकडे बरं नुसती ही फीसच नाहीये, अदर ऍक्टिव्हिटीजच्या फीस वेगळ्या, वह्या पुस्तकाच्या फीस वेगळ्या, सगळं वेगळं आहे. त्यामुळे आता क्लास 2ला पण ते परवडत नाही अशी अवस्था झालेली आहे सगळीकडे. पण निर्माण काय होतं त्याच्यामधनं, निर्माण पण झालं पाहिजे, तसं होत नाही. तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे. शिक्षण हे बिझनेस नाहीये, पण तशी अवस्था झालेली आहे मंदाकिनी मॅडम. भास्कर भोसले जी आहेत, लहानपणीच्या आठवणी पुन्हा ताज्या झालेल्या आहेत. अगदी खरं आहे तुमचं म्हणणं. पहिल्या आणि दुसऱ्याच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण न ठेवण्याचा विचार झालेला आहे, पण त्याच्यावर अंमलबजावणी काही होत नाही. आदरणीय सूर्यकांता पाटील ताई आहेत. ताई नमस्कार, कशा आहात तुम्ही, काय चाललंय? तुमच्यासारख्या खूप खमक्या मार्गदर्शकाची खरं तर ताई खूप गरज होती राजकारणामध्ये आत्ता, आणि तुम्ही आहातही. पण नुसतं बाजूला राहून ताई कोणाला जर मार्गदर्शन केलं तर त्याचा इफेक्ट होत नाही. प्रवाहामध्ये असल्यानंतर इफेक्ट नक्की होतो, पण तरीही तुम्ही खूप छान पद्धतीनं काम करतायत. मार्गदर्शकाची खूप वेगळी भूमिका तुम्ही घेतलेली आहे, याचा आम्हाला सगळ्यांना खूप अभिमान वाटतो ताई. थँक्यू सो मच. सुनीताजी थँक्यू सो मच. आम्हाला प्रोजेक्ट नव्हते, पण माझे खेळच वेगळे प्रोजेक्ट होते. इच्छेप्रमाणे कोणतेही खेळ आम्ही कधीही खेळायचो. अगदी बरोबर आहे भीमरावजी, सगळ्यांचं तेच होतं, सगळ्यांच्या शाळा त्याच पद्धतीच्या होत्या. मुंबईसह राज्यातील सर्व कोरोना मृत्यू 2 दिवसात जाहीर करणार, मुख्य सचिव अजय मेहता यांनी माहिती दिलेली आहे. बरं, मंदाकिनी म्हणतात की मुलांना आदर्श नागरिक बनवण्यासाठी शिक्षण हे उद्दिष्ट असायला हवे, पण आता शिक्षण हे पैसे मिळवण्यासाठी बिझनेस झाला आहे. अगदी खरं आहे तुमचं म्हणणं आहे, एक शब्द पण याच्यामध्ये खोटा नाहीये. आणि वीट येतोय, कंटाळा येतोय या सगळ्या याच्यामधनं. काय की आपल्यामधल्या असणाऱ्या भावना याला जिवंतपणे गाडण्याचं काम हे इंग्रजी शाळा करू लागलेल्या आहेत. आणि यातून एक बिझनेस, यातून त्यांचं सगळं बिझनेस, राजकारण,
अर्थव्यवस्था सगळं या शाळेभोवती राहते. आणि काय कुठेतरी छोटीशी शाळा असते आणि त्याच्यामध्ये इतक्या प्रकारच्या फीस अशा घेतल्या जातात. पण त्याचा विचार व्हायला पाहिजे की हा बिझनेस नाही झाला पाहिजे. हे तर मुलं घडवण्याचं एक ज्ञान मंदिर झालं पाहिजे, याचा विचार होत नाही अलीकडे असं दिसतंय. आज जे शिक्षण देऊन आपण फक्त पैसे कमवायचे हे शिकवतो, मात्र आज आणि भविष्यात खरी गरज आहे जीवन कला शिकवण्याची. तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे रेणुकाजी. मी तुमच्या अनेक प्रोजेक्ट बघितलेले आहेत. तुम्ही विद्यार्थ्यांना जे शिकवताय, तुम्ही विद्यार्थ्यांना जे घडवताय, खूप वाखाणण्याजोगे ते प्रयोग आहेत. आणि मला असं वाटतं की औरंगाबाद सारख्या ठिकाणी तुम्ही ते प्रयोग करतायत, ते प्रयोग अजून जर तालुका पातळीवर झाले तर त्याचा निश्चितच सगळ्यांना फायदा होईल. सगळेजण त्या प्रयोगाकडे आपला प्रयोग म्हणून बघतील, यात तीळमात्र शंका नाही. थँक्यू राजजी. आदरणीय शैलेश पांडे सर आहेत. नमस्कार सर. राज्यात 15,000पेक्षा जास्त कोरोनामुक्त झालेले आहेत, पण परवेज आकडा पण सातत्याने वाढतोय, दिवसेंदिवस आकडा वाढतोय. आणि हा आकडा का वाढतोय ही नक्कीच चिंतेची बाब आहे, यात तीळमात्र शंका नाही. आत्ता म्हणजे वंदे मातरम नावाचा एक प्रोजेक्ट सुरू आहे लोकांना आणण्याच्या अनुषंगाने. तर त्याचे 11,000 विद्यार्थी आत्तापर्यंत या 7-8 दिवसामध्ये आलेले आहेत आणि अजून त्यांचे येण्याची संख्या सुरू आहे. काय होतं की तिथनं आपल्या गावापर्यंत जाईपर्यंत या लोकांना खूप त्रास होतोय. आणि हा त्रास जीवघेणा त्रास आहे. म्हणजे बसेस आहेत किंवा टॅक्सी केल्या जातात, ते आवाच्या सवा पैसे मागतात. विचारू नका इतकी वाईट अवस्था आहे. तरीही यातून मार्ग काढतायत बिचारे पोलीस, तिथले RTO अधिकारी यांची अक्षरशः क्यू येते की कशा पद्धतीने हे सगळं हँडल करत असतील. पण धक्कादायक आहे. पण काय होतं की हे आकडे वाढतात, याचं कारण असं आहे की प्रशासनाला हे सगळं करणं एवढं सोपं आणि सहज नाहीये. 2 गोष्टी आहेत त्यामागे. एक अशी आहे, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, धुळ्याची परवा घडलेली. धुळ्यामध्ये एक पेशंट वारला आणि वारल्यानंतर आता मग त्याचा मृतदेह ताब्यात दिला नातेवाईकाच्या. त्यांनी अंत्यसंस्कार केले आणि अंत्यसंस्काराला एक 300-350 माणसं होते. धुळ्यामधली घटना मी तुम्हाला सांगतो कालची. मग अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट जो आहे तो पॉझिटिव्ह आला, त्या मेलेल्या माणसाचा, वारलेल्या माणसाचा. मग पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर आत्ता प्रशासनाला जाग आली. प्रशासन म्हणते की ही डेड बॉडी दिली कशी काय तुम्ही रिपोर्ट न देता. तर ते म्हणाले की 2 दिवस लागतो रिपोर्ट यायला, मग डेड बॉडी कशी थांबायची. लोक गडबड करतात. एकीकडं प्रशासन अडचणीमध्ये, दुसरीकडं नातेवाईकांचा भावनिक रोष, हे सगळं करता करता नाकी नऊ येते. म्हणजे आत्ता तिथं प्रशासनाचे माणसं तर ठारच मेले ना, त्यांच्यावर कारवाईचा आदेश देण्यात आलेला आहे, त्यांची चौकशी सुरू झालेली आहे वगैरे वगैरे. पण परिस्थिती आपल्याकडे अशी आहे की इतके सगळे रिपोर्ट येणं, इतके सगळी प्लॅनिंग करणं, माणसं नाही आहेत. म्हणजे मी त्या धुळ्याच्या हॉस्पिटलला माहिती घेतली आज दुपारी, तर तिथं 4-5 माणसं अख्खं हॉस्पिटल चालतात. जिथं 50 माणसांची गरज आहे तिथं 5 माणसं हॉस्पिटल चालतात. कोण कोण काय काय करणार आहे अशी परिस्थिती आहे. आणि या सगळ्या परिस्थितीतून मार्ग काढायचा असेल तर आपली यंत्रणा खूप परफेक्ट पाहिजे. म्हणजे केवळ मुंबईचा प्रश्न नाहीये, मुंबईमध्ये इश्यू नाहीये म्हणून आपण जर थांबलो तर असं नाहीये. सगळीकडे इश्यू आहेत, सगळीकडे प्रॉब्लेम आहेत. त्या इश्यूला बरोबर एका चौकटीमध्ये आणून ते सॉल्व्ह कसे केले जातील याचा विचार झाला पाहिजे. मी अगदी प्रामाणिकपणे म्हणतो की गेल्या 2-4 दिवसापासून प्रशासनाचं जे काही चाललेलं आहे ते अजिबात चांगलं नाहीये. लोकांचा प्रचंड रोष आहे, लोक नाराज आहेत. गेली मागची महिना, 2 महिने, 2.5 महिने जे आणि खूप छान पद्धतीनं चालवलं ते आत्ता खूप चांगलं होत नाहीये. म्हणजे सर्वसामान्य माणसाला प्रश्न पडलाय की आपण आता काय करायचं आणि यातून मार्ग कसा काढायचा. मी गेल्या अनेक दिवसापासून हे सांगतोय, गेल्या अनेक दिवसापासून हे सुरू आहे. खूप व्यवस्थित चाललंय, खूप चांगलं चाललंय. पण आत्ता अलीकडे 4 दिवसामध्ये याची अक्षरशः वाट लागलेली म्हणायला हरकत नाहीये. पण लोक तरीही जगतायत, पुढे जात आहेत. आणि मी आज तुम्हाला जो मुलगा सांगितला, तो मुलगा मला म्हणत होता की दादा गेल्या 2-3 दिवसापासून काहीच नाही हो खायला, काय करायचं असा प्रश्न पडलेला आहे. मला त्या मुलाच्या नाराज चेहऱ्यावर महाराष्ट्रातल्या त्या प्रत्येक माणसाचं नाराज मन दिसत होतं, ज्यांच्याकडे उद्या काय खावं हा प्रश्न पडलेला आहे. खूप वाईट परिस्थिती आहे. पण तरीही आपण काहीतरी आनंद. मी आज ऑफिसला गेलो, ऑफिसमध्ये काही 2-4 माणसं आमच्या ऑफिसमध्ये आहेत. तर
खूप थकवा आला म्हणून एक काका बसले होते बाजूला आणि त्यांनी फाईलमध्ये हात टाकला आणि त्याला एक जुनं पत्र सापडलं. त्यांच्या मुलीनं पाठवलेलं होतं आणि ते उगाच ते पत्र वाचत बसले. एकदा वाचले ठेवून दिलं, परत त्यांनी ते पत्र काढलं, परत वाचत बसले. मी म्हणलं, अहो तुम्ही दुसऱ्यांदा ते पत्र वाचताय, का वाचताय पत्र? तर ते म्हणाले ना, मला अशा आता खूप तणावाच्या वातावरणामध्ये मला हे छोटंसं पत्र खूप आनंद देऊन जाते आणि मला मजा वाटते सगळं वाचायला आणि थोडा वेळ का होईना माझ्या मनावरचा थकवा निघून जातोय, असं ते मला सांगत होते. सांगायचं तात्पर्य एवढंच की काहीतरी एखादा असा छोटासा क्षण आपण व्यक्त होणं किंवा आनंद मिळवणं हे पण आत्ता या तणावाच्या काळामध्ये मला असं वाटतं की खूप महत्त्वाचं आहे. आपण त्या पद्धतीनं वागणं, त्या पद्धतीनं काम करणं. म्हणजे सुशांतसारखा एवढा मोठा ॲक्टर ज्याच्याकडे काहीच कमी नाही. मी आदरणीय सूर्यकांत ताईंची काल पोस्ट वाचली, किनाळकर साहेबांच्या पोस्टवर त्यांनी एक पोस्ट टाकली होती की तो त्यांच्या घरी जाणं येणं असायचा. त्यांच्या कन्या ह्या चित्रपट क्षेत्रामध्ये काम करतात, निर्मात्या आहेत, तर त्यांचं घरी येणं जाणं असायचं. इंजिनियर होते सुशांत, ज्यांनी काल आत्महत्या केली ते. तर व्यक्त होता आलं नाही म्हणून कदाचित त्याच्यावरती वेळ आली असावी, यात तिळमात्र शंका नाही. काय मी तर समजतो किंवा तुम्ही अनेक जण सुजाना, तुम्ही पण प्रत्येक जण तेच समजत असाल की आपला जीव वाचणं हे आत्ता या काळात खूप महत्त्वाचं आहे. कंपनी काय आहे, नोकरी काय आहे, व्यवसाय काय आहे, ते काळ ठरवेल आणि त्यालाही चांगले दिवस येतील, यात तीर मात्र शंका नाही. जळगाव शहर हे आत्ता उहान होतंय. सिव्हिलचा कारभार याबद्दल आपण काय सांगा? काय होतं की कारभार वाईट आहे हे यात तीळ मात्र शंका नाही. कारण 10 आणि 15 माणसावर 50 माणसाचं काम करणं विजयजी एवढं सोपं नसतं. म्हणजे जळगावची ती मी घटना बघितली की रात्री पाऊस आतमध्ये गेला होता, माणसं अक्षरशः ओरडत बाहेर पडली, कमरेइतकं पाणी होतं, लोक भयावह होती, हे अगदी खरं आहे. पण तुम्हाला मी अजून सांगतो की छोट्याशा यंत्रणेवर करायचं काय काय असा प्रश्न आहे. म्हणजे आपण मुंबईलाच मुंबईसारखं का बनवलं, बाकी शहरांना मुंबईसारखं का बनवलेलं नाही? म्हणजे बाकी शहरच कोणती मुंबईसारखी बनणार नाहीत का? म्हणजे जळगाव तेवढंच असंच राहायला पाहिजे, सोलापूर तसंच राहायला पाहिजे, लातूर विलासराव गेले की संपला विषय, तर तसंच राहायला पाहिजे. शहरं का वाढत नाहीयेत किंवा तत्सम पर्यायी शहरं का निवडलं जात नाही, त्याचं कारण हे जळगावची घटना आहे की आपण पर्यायी मार्ग निवडत नसल्यामुळे ह्या घटना होतात आणि ह्या धक्कादायक आहेत. अंगाची आग करणाऱ्या ह्या घटना आहेत. म्हणजे त्या महिलेचं मी बघितलं की एक महिला जळगावच्या त्या हॉस्पिटलमध्ये त्या संडासमध्ये पडून होती. 5 दिवस तिचा मृतदेह पडून होता. रात्रभर पावसाचं पाणी त्या हॉस्पिटलमध्ये गेलं आणि कमरा इतकं पेशंट अक्षरशः बाहेर त्या सुया लावलेल्या होत्या हाताला, त्यांच्या बॉटल्स लावल्या होत्या, तसे घेऊन ते बाहेर आले. किती धक्कादायक चित्र आहे. मला असं वाटतं की तुम्ही आम्ही सगळेजण मिळून हे चित्र बदलू शकतो, यावर अंकुश ठेवू शकतो. पण हे काम माझंच आहे, हे काम मी करणार, ही भूमिका घेऊन आपल्याला वावरलं पाहिजे. कोणताही लोकप्रतिनिधी, कोणताही पत्रकार प्रत्येक घटनेवर घाव घालू शकत नाही, हे तेवढंच खरं आहे. तुम्हाला आम्हाला आमच्या मनामध्ये प्रत्येक त्या भावना जागा झाल्या पाहिजे की मी हे काम करू शकतो. मान्य मतभेद असतील, प्रॉब्लेम्स असतील, इश्यू असतील, पण या सगळ्या इश्यूवर आपण नक्कीच तोडगा काढू शकतो. कागदपत्री आणि कुठला तरी तो विषय घेऊन आपण लढा देऊ शकतो, यात तीळ मात्र शंका नाही. त्यामध्ये तुम्ही कुठल्या पक्षाची असायला पाहिजे, तुम्ही कोण्या वर्तमानपत्राचे असायला पाहिजे, तुमच्या मागे काहीतरी बॅनर असायला पाहिजे, राजकीय असायला पाहिजे, असं अजिबात नाहीये. एका माणसाने लढा दिला तर काहीही होऊ शकतं. याची अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत. नवी मुंबईमध्ये, मी ज्या नवी मुंबई भागामध्ये राहतो तिथं 3900 रुग्ण आज घडीला झालेले आहेत. कोरोना कशानं होतं हे काही समजेना आम्हाला. समजून सांगितलं. खूप याच्यावर इतिहास लिहिलेत की लोकांनी सर आतापर्यंत. आपण काळजी घेतली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, बाजूच्या माणसाला कोरोना असेल तर आपल्याला होतो, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आपण काळजी घेतली तर आपल्याला कोरोना होत नाही, हे तेवढंच खरं आहे. ताणतणावाचे व्यवस्थापन करणे गरजेचं आहे असं म्हणतायत शशिकांतजी. अधिकाऱ्यांचे मतभेद आहेत. आकडेवारी 1804 झालेली आहे असं सांगतायत विजयजी. ओके. नितीन राऊत यांनी राज्य सरकारच्या निर्णय प्रक्रियेत काँग्रेसला
हो, अगदी बरोबर. हे कालपासून चाललेलं आहे. मी अशोक चव्हाण यांची टाइम्सचा इंटरव्ह्यू पण पाहिला होता. त्याच्यामध्येही मला हे जाणवलं सगळं, त्यांची नाराजी. कायदा पाळणाऱ्यापेक्षा कायदा मोडणारे जास्त आहेत, म्हणून प्रशासनावर ताण येतो. अगदी खरं आहे तुमचं म्हणणं. सगळंच प्रशासनाला दोष देऊन चालत नाही. आपण त्यामध्ये किती चांगली भूमिका घेतो हे महत्त्वाचं आहे. डॉक्टर राहुल तोर आहेत. इंडस्ट्रीतील कंपुशाहीत सुशांतचा बळी घेतला, कंगनाचा बॉलिवूडवर. अगदी खरं. तुमच्या ऑफिसमध्ये ग्रुप असतात का, तुमच्या घरामध्ये ग्रुप असतात का, तुमच्या भावकीमध्ये ग्रुप असतात का? तसं प्रत्येक क्षेत्रामध्ये ग्रुप आहेत आणि त्यातून सुशांतचा बळी घेतला गेला असं ते सांगते. कंगनाचा आज आरोप होता. पण मला असं वाटतं की हा बळी आपला जीव जाण्यापूर्वी विचार करणं आणि त्यातून सकारात्मक काहीतरी मार्ग काढणं हे गरजेचं असतं. असं सुशांतला का सुचलं नाही हे कमाल आहे. मंदाकिनीजी तुम्ही म्हणतात अगदी खरं आहे. हे प्रत्येकाच्या घरी सगळीकडे होतं. कीर्ती जी आहेत अंतिम हो नाही, या 2-3 दिवसामध्ये त्याचा निर्णय होईल असं सध्या तरी कळते मला. विजयजी ओके. आदरणीय संजय जी आहेत, त्याच्यानंतर आदिनाथ चव्हाण आहेत, नितीनजी अगदी बरोबर आहे. मला असं वाटतं की आत्ता माझी थांबायची वेळ झालेली आहे. मला खरं तर आज तुमच्याशी संवाद साधायला खूप छान वाटलं. गेल्या अनेक दिवसापासून हा संवाद कायम आहे. थँक्यू सो मच तेजस पाटील. त्याच्यानंतर रेल्वे पण सुरू झालेली आहे आज, पण ती फक्त आपल्या काही ठराविक कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे सुरू झालेली आहे. दुसरं, आत्ता या काळामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढतात, हे पण जरा धक्कादायकच आहे. आत्ता सरकारने त्यावर अंकुश ठेवून गरिबाच्या खिशाला अधिक झळ कशी पडणार नाही याचा विचार मला असं वाटतं की झाला पाहिजे, यातील मात्र शंका नाही. हो परवेज अगदी बरोबर आहे. मी आज इथं थांबतो. उद्या परत नवीन विषय घेऊन तुमच्या भेटीला येणारच आहे. थँक्यू सो मच. बाय बाय.